कोलीवाड्यामध्ये आलेला आहे। कोली बांधवांचा सर्वात मोठा सण नारळी पौर्णिमा आज चांगल्या पद्धतीने इथं साजरी करण्यात येते। दरवर्षी शेकडो वर्षापूर्वीपासून इथं हा सण साजरा करण्यात येतो। तर ह्या एक मान असतो की ह्या पाटलांचा, तर हे काटकर बंधू इथे आहेत पाटील। तर आपल्याला ह्या परंपरेचे माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। समुद्र जेव्हा खवळलेला असतो त्यामुळे 2.5 महिने आमची मासेमारी बंद असते। आज आम्ही दर्याराजाला आम्ही नारळ देतो सर्वजण आणि त्याला सागराला शांत राहण्याची विनंती करतो, प्रार्थना करतो आणि उद्यापासून आमचे बांधव जे जातील ज्या मच्छीमार करण्यासाठी मासेमारी करण्यासाठी बोटीवर त्यांच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे, ते पुन्हा सुखरूप आमच्या घरी आले पाहिजे आणि आमच्या ज्या हृदयामध्ये बरकत आली पाहिजे ही प्रार्थना आज आम्ही सागर देवताला करतो। म्हणून हा परंपरा शेकडो वर्षाची आहे। ह्या प्रत्येक कोळीवाड्यांमध्ये असते, एवढंच नाही समुद्रकिनारी या वळी कोळीवाड राहणारे इतर समाजाचे लोक पण जसे आपण कोकणाचे आहेत तसे प्रत्येक समाजातला घरातला माणूस संध्याकाळी इथे नारळ ही पालखी आमची समुद्राला नारळ लोकांकडे बत्तनी बंदरामध्ये जाते। पण आपल्या या माध्यमातून आमची एक विनंती आहे की मत्स्य व्यवसाय हा सुद्धा एक शेती व्यवसाय आहे। आम्हाला देखील शेतकऱ्यासारखीच संपूर्ण प्रमाणे शासनाने आमच्याकडे बघावं, दृष्टिकोन त्या प्रकारे ठेवावा आणि जसं शेतकऱ्यांना जशा तुम्ही ह्या सुविधा देता तशा आम्हाला देवी सगळा आमचा देखील हा व्यवसाय असा असतो की 7 ते 6 महिने आम्ही व्यवसाय करतो की पुढची एकडे ठेवायचं। 4 महिने आता व्यवसाय बंद असतो, गणपतीनंतर चालू होईल, मध्ये वादळ येतं काय येतं वगैरे आणि मग ज्या आमचं नुकसान होतं त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे शासन आमच्याकडे बघितलं जात नाही। म्हणून आपल्या मार्फत आमची एक विनंती आहे शासनाला, ही देखील एक मत्स्य शेती आहे, आमचे देखील हे शेतकरीच आहेत आणि यापुढे आपण आमच्याकडे दृष्टिकोन शेतकऱ्यांसारखा ठेवा। आमची डिझेलची सबसिडी असते, परतावा असतो, तो देखील वेळेवर दिला जात नाही, तो देखील वेळेवर देण्यात यावा ही आपल्या मार्फत मी आम्हाला विनंती करतो। आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सागर देवतेला नारळ अर्पण करायला चाललोय आणि हा आम्ही आमच्या सागर देवतेला प्रार्थना करणार की आजपासून आपण शांत व्हा आणि आमचे जे बांधव जे समुद्रात जातील मासेमारीला त्यांचं संरक्षण करावं, त्यांच्या व्यवसायामध्ये बरकत करावी ही या मार्फत विनंती। धन्यवाद।